नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेजरच्या आजच्या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे हृदयरोग याविषयी, ज्याला हार्ट डिसीज असं म्हटलं जातं. हृदयरोगाची प्रमुख लक्षणं कोणती? तर छातीमध्ये दुखणं, दम लागणं, श्वास घेताना त्रास होणं, हृदयाची अनियमित धडधड, थकवा वाटणं, बेशुद्ध होणं किंवा शरीरावरती सूज निर्माण होणं. हृदयरोगाची प्रमुख कारणे पाहिली तर त्यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, शरीराचे वाढलेले अतिरिक्त वजन, ताणतणाव, अति प्रमाणात धूम्रपान करणे, सुस्त जीवनशैली, अस्वस्थकर आहार घेणं, वाढलेले कोलेस्ट्रॉल, हृदयाचा आघात, हृदयाच्या स्नायूंना जखमा होणं या प्रकारची याची प्रमुख कारणं आहेत. यामध्ये आपण कोणत्या प्रकारचे आयुर्वेदिक उपचार करू शकतो? तर अर्जुन, अश्वगंधा, आवळा, दालचिनी, त्रिफळा, अर्जुनारिष्ट यासारख्या औषधांचा वापर आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने करू शकतो. यामध्ये प्रामुख्याने अर्जुन या झाडाच्या सालीचं चूर्ण आपण हृदयाची ताकद वाढवण्यासाठी आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील कचरा साफ करण्यासाठी होऊ शकतो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी गुगुळ हे वापरू शकतो. त्रिफळा चूर्ण हे शरीराचे शुद्धीकरण करण्यासाठी वापरू शकतो. हृदयरोगाच्या रुग्णासाठी हृदयबस्ती हा एक उत्तम पर्याय आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. दैनंदिन आहार विहारामध्ये काय करायचं आहे? तर तेलकट, तिखट, आंबट पदार्थ खाऊ नये. आहारामध्ये प्रथिनयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत. म्हणजेच मसूर, हरभरा, भोपळा, पालेभाज्या, बदाम, अक्रोड यांचा समावेश करावा. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, लसूण, लिंबू, ऑलिव्ह ऑइल यांचा समावेश करा. धूम्रपान व मद्यपान वर्ज्य करावे. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान, धारणा, नियमित व्यायाम केले पाहिजे. नियमित 7 ते 8 तासाची संतुलित झोप ही घेतली पाहिजे. धन्यवाद.